गाईज, तर आज आपण मस्तपैकी वर्कआउटसाठी आज मी तुम्हाला पॅटीस दाखवणार आहे. सोयाबीनचं पॅटीस आणि ते डाएटसाठी खूप बेस्ट आहे, खूप छान आहे. अशा प्रकारे मी आज तुम्हाला सोयाबीनचं पॅटीस दाखवणार आहे. आणि सगळं गोष्टी सोयाबीनमध्ये गुड फॅट असतं आणि खूप चांगलं आहे. आणि काय काय इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे, काय काय नाही असं तुम्ही बघा आणि मला सांगा. तर आपण आता इन्ग्रेडियंट्सकडे वळूयात. सो हा कांदा, हा बारीक चिरलेला कांदा आहे आपला, ही मिरची, ही कोथिंबीर, हे टमाटा आणि ही आहे ना मी कढीपत्ता आहे ना, कढीपत्ता बारीक कापला, एकदम असा बारीक कापायचा, जास्त मोठ्याला नाही कापायचा, याचा स्वाद आपल्याला झाला पाहिजे. तुम्हाला अजून काही व्हेजिटेबल्स हवे असतील तर तुम्ही त्याच्यात टाकू शकता, जस्ट लाईक कॅरट्स, बीन्स पण बेस्ट आहे. सो तुम्हाला काही असं मीन्स तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला जसं व्हेजिटेबल्स पाहिजे तसं. आणि हे हळद, मिरची पावडर, रंग आणण्यासाठी, कारण मिरची तर इथे आहे त्यामुळे फक्त रंग आणण्यासाठी, टेस्ट आणण्यासाठी मी मिरची पावडर घेतली आहे. हे आहे कॉर्नफ्लॉवर, हे मीठ, रॉक सॉल्ट आणि हे आपला मसाला, घाटी मसाला आणि हे सोयाबीन आपलं, हे मी शिजवलं आहे. आता हे मी पिसणार आहे मिक्सरमध्ये. हे मस्तपैकी आम्ही बारीक करून याचं पाणी आहे ना पूर्ण असं विळून घेतलं नाही का, याचं पाणी पूर्ण असं शोषून घेतलं आहे आपण, पूर्ण असं याला बारीक पाणी पूर्ण बारीक मी हे केलं. आणि हे बघा, हे पूर्ण असं शिजलं आहे, बघा कसं शिजलं आहे. पुढच्या भांड्यामध्ये हे पूर्ण ना मिक्स करून घ्यायचं, पूर्ण असं खिमा टाईप बारीक करून घ्यायचं. तर आपण आता बघूया, हे बघा आपण पिसले ते बघा, हे असं पद्धतीने बारीक बारीक झालंय बघा. थोडं तिखटपणा येईल नाही का थोडंसं, त्यामुळे मी आता हे ग्राइंड करते. हे बघा, सो आपण हे पिसले आहे, मध्ये मी थोडंसं मिरची टाकणार आहे, थोडंसं तिखटपणा थोडा यायला, तर तिखट येते या मिरच्या म्हणून मी या थोड्याशा याच्यात टाकणार आहे. आणि थोडंसं ना मी लसूण पण, लसणाच्या पाकळ्या आहेत, मी लसूण सोललेलं आहे, तर आपण लसूण टाकायचं का, मी थोडंसं लसूणच्या पाकळ्या आहेत ना 2-3 ह्यात ॲड करणार आहे. गावरान लसूण येते आमच्या शेतातले लसूण येते, हे आता मी ह्यात ॲड केलं. आणि थोडंसं आपल्याला जिरं ॲड करायचं, स्वादानुसार नाही का, स्वाद असल्यामुळे थोडंसं आपण जिरं ॲड करू. हे बघा, थोडंसं आलं म्हणजे सोललं आहे, पण त्यात आलं पण थोडं ॲड करू. आणि आता हे पिसून घेऊ. आपलं हे एकजीव करून झाले मिश्रण. आता आपण काय काय इन्ग्रेडियंट्स टाकायचे बघूयात. आपलं सोयाबीन पिसले आता, तर काय काय मी काय टाक हा स्पेशल असं मला मॅगी मसाला मला खूप आवडतो, आपण यात टाकू. मी कॉर्नफ्लोअर ॲड करते आहे थोडंसं नाही. तर आता याला आहे ना चांगलं असं आपल्याला, आपण मसाले सगळे टाकले बघा, मी कशा पद्धतीने मळते, चांगलं असं मळायचं आपल्याला. एका हाताने 2-2 हात भरवायची गरज नाही आहे आपल्याला, एकच हात. तर मी तुम्हाला दाखवते हे कसं करायचं. हे बघा, मी पहिले ना जास्त मोठा आकार नाही घ्यायचा, छोटा असा आकार घ्यायचा. हे बघा कसं मी आकार घेतलाय, छोटा असा, आणि ना याला गोल करायचं पहिलं असं चांगलं. असं चांगलं असं गोल करायचं आणि याला गोल केल्यानंतर ना नाजूक हाताने, जास्त जोरात नाही करायचं, नाजूक हाताने असं प्रेस करायचं. मी बघा प्रेस कसं केलंय, असं तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं शेप करायचं तसं तुम्ही करू शकता. तुम्हाला कशा अँगलनी करायचं तुम्ही करू शकता, पण मी एक पॅटीस टाईप केलं ना, गोल आकाराचं केलं. तुम्हाला हे बघा मी 3 केलेत, हे माझं 4. आणि कसं तळणार आहे हे पण तुम्ही बघा. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की मला सांगा, लाईक करा आणि मला सांगा आवडली का रेसिपी, तुम्हाला कशी आवडली सांगा. मी डाएट करते आणि वर्कआउट करते, दररोज मी जिमला जाते,
तर मी आता ऑइली खाद्यपदार्थ सोडूनच दिले. मी खूप जाडी होते, खूप जाड होते, पण आता मी स्वतःला ठरवले की आता मला बारीक व्हायचंच आहे. त्यामुळे मी सगळं मागच्या वेळेस मी तुम्हाला काय काय त्याच्यात टाकले खूप सोप्या पद्धतीने. काय लोक मेयोनीज टाकतात, तर मी काय दही टाकले, त्यामध्ये दही टाकले मी. तर दही खूप बेस्ट आहे, दही थंड आणि जिमला पण खूप चांगलं असं मी दही ॲड केले त्यामध्ये. दही आहे आपलं. दुसरं होतं काहीतरी इन्ग्रेडियंट्स होतं व्हेजिटेबल्स, म्हणजे काकडी वगैरे, टमाटा होता आणि त्याच्यात मी मस्त असं सँडविच बनवले. ते बघा तुम्ही व्हिडिओ, तो व्हिडिओ बघा. तुम्हाला आवडतं का सांगा, मला लाईक करा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. डाएटसाठी, मुलींसाठी खूप बेस्ट आहे. पनीर पण तुम्ही खाऊ शकता, पण जास्त पनीर खाऊ नका. पनीर म्हणजे त्यामध्ये कसं 50 to 60 ग्राम्स मिनिमम आपल्या बॉडीला चांगलं असतं, पण एवढं जास्त पनीर पण चांगलं नाही आहे शरीराला. जेवढं आहे तेवढ्याच पद्धतीने खायचं, कारण त्यात प्रोटीन असतं, जास्त प्रमाणात प्रोटीन असतं. आणि सोयाबीनमध्ये काय आहे, सोयाबीन हे बॉडी बॅलन्स होते बॉडीला, आणि सोयाबीन हे वजनाला कमी आहे आणि बेस्ट असतं. त्यामुळे मी सोयाबीन बनवते, सोयाबीनचं पॅटीस बनवते. तर बघू आपण आता. हे बघा मी हे ना चांगलं भाजले नाही का. सो आपलं पॅटीस बघा कसं झालं आहे. मी भाजले, एका साईडने भाजले करून ठेवले आपलं पॅटीस बघा. आता हे दुसरीकडे पण आपण पलटी करून घेऊ. चांगलं असं भाजलेलं आहे, हे भाजून ठेवू. आता आपण पूर्ण झाल्यावर बघा पॅटीस आपलं रेडी कसं झालं. तर काय आपलं हे रेडी झालं आहे मस्त. हे मी बारीक ह्याच्यावर गरम केलं तर म्हणून ते जरा थोडंसं कडक झाले नाही का वरतं, म्हणजे लो फ्लेमवर. आणि माझं पॅटीस कसं दिसते तुम्हाला बघा. फर्स्ट टाईम मी ट्राय केले आणि तुम्ही पण घरी ट्राय करा माझ्यासारखं आणि मला सांगा कसं झाले. मी हे टेस्ट करून पण तुम्हाला दाखवते. खूप छान झाला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि बाय बाय. मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लवकर घेऊन येते. हा व्हिडिओ आवडला का सांगा आणि घरी पण ट्राय करा. असं डाएटचं मस्त नवीन डाएटची रेसिपीज तुम्हाला मी दाखवेल आणि असंच तुम्ही बरोबर प्रेम द्या. बाय.